तो आपण स्टार्ट करूयात. आता स्टुडंट, ही जी कॅटेगरी आहे क्वेश्चनची जी आता आपण स्टार्ट करतोय, त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग ट्रिक आहे. दोन पद्धतीने मी हा प्रश्न सोडवायचा तुम्हाला इथे जे आहे मेथड सांगेल. आता हा प्रश्न येस एक्झाम मध्ये येऊ शकतो, आलेला आहे. युजीसी नेट असेल, कुठली महाराष्ट्र सेटची एक्झाम असेल किंवा कुठल्याही स्टेटची एक्झाम असेल, किंवा अदर दॅन दिस टू एक्झाम्स ऍव्हरेज टॉपिक आला म्हणजे हे क्वेश्चन थोडासा फेमस आहे. ओके, सॉल्व डिलीट क्वेश्चन्स. तर मला समजत नाही तुम्ही काय बोलता. परत एकदा रिटाईप करा प्लीज. सॉल्व डिलीट क्वेश्चन. ऍव्हरेज वेट. आता पहा स्टुडंट, आधी क्वेश्चन समजून घेऊयात आपण, अप्रोच समजूयात. प्रश्न असा आला तर सोल्युशन कसं ठेवायचं डोक्यामध्ये, दोन प्रकारचे, ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. थोडा वेळ कंझ्युमिंग करणारा एक प्रश्न आहे, एक वेळ बिलकुल पण कंझ्युम नाही करणार, पेपर पेनची पण गरज नाही लागणार, असा पण एक मेथड आहे. ठीक आहे. सो पहा स्टुडंट, ऍव्हरेज वेट ऑफ 62 स्टुडंट इन अ स्कूल इज 54 kg. शाळेमध्ये जे 62 विद्यार्थी आहेत त्यांच्या वजनाची तुम्हाला सरासरी दिलेली आहे, ते किती आहे स्टुडंट? 54. ओके, 54. ठीक आहे. सो टोटल स्टुडंट्स किती आहेत? 62. त्यांच्या वयाची सरासरी ऍव्हरेज ए किती आहे स्टुडंट? 54 kg आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट? सिम्पल. शाळेत 62 विद्यार्थी, त्यांच्या वयाची सरासरी, वजनाची सरासरी 54 kg. आता प्रश्न काय? इफ द वेट ऑफ द टीचर इज इन्क्लुडेड, इफ द वेट ऑफ द टीचर इज इन्क्लुडेड, ऍव्हरेज वेट रायझेस बाय 3 kg. प्रश्न काय बोलतोय? एक आता आपण यामध्ये, या ग्रुपमध्ये एका टीचरला ऍड करू. आधी 62 विद्यार्थी होते, त्यात एक नवीन टीचर ऍड झाला, एक शिक्षक ऍड झाला, म्हणजे आता मेंबर्स किती झाले स्टुडंट? 62 चे 63 झाले. प्रश्न बोलतोय ऍव्हरेज वेट जे आहे तुमचं ते 3 वाढायला लागलंय. कितीने वाढायला लागले? 3 वाढायला लागले. म्हणजे आधी ऍव्हरेज किती होतं? 54. आता ऍव्हरेज किती झालं स्टुडंट? तर 3 वाढलेलं आहे. म्हणजे किती? 57 kg. एक कॉन्सेप्ट जी आपण एक्सप्लेन केली होती लास्ट लेक्चर मध्ये, परत मी सांगेल. एका ग्रुपमध्ये 3 विद्यार्थी होते, मी तुम्हाला सांगितलं होतं 3 विद्यार्थ्यांकडे 20-20-20 चॉकलेट आहेत. बाहेरून येणारा जर 20च आणत असेल तर जिथे जी सरासरी आहे तुमची, वयाची असेल, वजनाची असेल किंवा कशाची पण, ती बदलती का? बदलत नाही. तुमची ऍव्हरेज समजा आधी 20 चाललेलं होतं, आता पण 20च राहील. येणारा मेंबर जर 20 चॉकलेट आणत असेल तर. हे कॉन्सेप्ट आठवतं का स्टुडंट्स? आठवतं का? पण जर बाहेरून येणारा व्यक्ती, बाहेरून येणारा व्यक्ती आपण पाहिलं की जास्त चॉकलेट आणत असेल, सगळ्यांकडे 20-20-20 होते, येणारा बाहेरून जास्त आणत असेल, समजा 24 आणत असेल, तर त्या टाइमला ऍव्हरेज पण तुमची वाढेल. येणारा बाहेरून कमी आणत असेल, समजा ऍव्हरेज जी आहे तुमची, समजा 20 चालू आहे, येणारा बाहेरून समजा 19 चॉकलेट आणला किंवा 11 चॉकलेट आणला, 8 चॉकलेट आणला, तेव्हा ऍव्हरेज घसरती. हे पण आपण पाहिलं होतं. ती सेम कॉन्सेप्ट जी आहे इथे अप्लाय करायची. स्टुडंट, यामध्ये काय होतंय, आधी 62 मेंबर होते ग्रुपमध्ये, एका ग्रुपमध्ये होते 62 मेंबर, त्यांच्या वयाची सरासरी किती चाललेली होती? 54. बाहेरून येणारा जो व्यक्ती आहे, जो टीचर आहे, जो बाहेरून येणारा टीचर आहे, समजा त्यांनी सेम व्हॅल्यू आणली असती ऍव्हरेज एवढी, म्हणजे 54च आणलं असतं, 54च जर त्यांनी चॉकलेट्स आणले असते किंवा 54च जर वय आणलं असतं, तर यामध्ये काही बदल झाला असता का स्टुडंट्स? यामध्ये काही बदल झाला असता का ऍव्हरेज मध्ये? ऍव्हरेज सारखा राहिला असता. जर बाहेरून येणारा व्यक्ती सरासरी एवढीच व्हॅल्यू आणला असता, तर सरासरी एवढंच वय आणलं असतं, तर ऍव्हरेज मध्ये बदल झाला नसता. मला सांगा इथे ऍव्हरेज मध्ये बदल कसा होतोय? ऍव्हरेज वाढतोय. म्हणजे जो बाहेरून येणारा टीचर आहे तो 3 किलो एक्स्ट्रा आणतोय स्टुडंट, तो 3 किलो एक्स्ट्रा आणतोय. ओके. आणि जे 3 किलो एक्स्ट्रा आणतोय तो फक्त एका विद्यार्थ्यासाठी किंवा स्वतःसाठी 3 किलो एक्स्ट्रा आणत नाही, तर सर्व विद्यार्थी जेवढे पण ग्रुपमध्ये आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 3 किलो एक्स्ट्रा आणतोय, इन्क्लुडिंग हिम. समजतंय? थोडं डिटेल मध्ये एक्सप्लेन करतेय मी, बट हे इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तो 3 किलो आणतो एक्स्ट्राचं. पहा,
आधी मेंबर होते 62, त्यांच्या वयाची सरासरी किती होती? 54, बरोबर. नंतर मेंबर्स किती झाले स्टुडंट? 63, त्यांच्या वेटची सरासरी कितीनी वाढली? 3 किलोनी वाढली. सरासरी किती झाली? 57. म्हणजे बाहेरून येणारा व्यक्ती 3 किलो एक्स्ट्रा आणतोय. फक्त 3 एकट्यासाठी नाही आणत, तर 63 लोकांसाठी आणतोय. 62 सुद्धा नाही, 63. 63 म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी तर आणतोय, पण स्वतःसाठी पण 3 किलो एक्स्ट्रा आणतोय. सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना समजतंय? ही कॉन्सेप्ट समजली का? ही कॉन्सेप्ट जर समजली असेल तर एका स्टेप मध्ये आन्सर येईल. कोणी एक सिंगल स्टुडंट जरी असेल ज्याला नाही समजलं, 63 कसं? अरे गीता अरे यार, आधी 62 स्टुडंट होते, एक टीचर ऍड झाला, 63 झालं ना. हेच तर सांगते किती वेळचं. लेट जॉईन केलंय का? स्टुडंट समजली का ही कॉन्सेप्ट? प्लीज एकदा मला प्लीज लास्ट वेळेस विचारतीये, काइंड रिक्वेस्ट आहे, सांगा समजलं का? ओके. आता या कॉन्सेप्टवर अख्खा प्रश्न आहे बेस्ड, कसा मी सॉल्व्ह करते पहा. आधी टोटल विद्यार्थी किती होते स्टुडंट? 62. त्यांची सरासरी किती होती स्टुडंट? 54. त्यामध्ये एक टीचर ऍड झाला. टोटल मेंबर्स किती झाले स्टुडंट? 63. आता ऍव्हरेज 3 वाढलेला आहे, ऍव्हरेज झाला तुमचा 57. एक लॉजिक करायचं आता यामध्ये, मेंबर्स ऍडेड किंवा सबस्ट्रॅक्टेड वाल्या प्रश्नामध्ये, म्हणजे एखादा मेंबर येतोय किंवा एखादा मेंबर जातोय, त्यामध्ये ही एकच कॉन्सेप्ट अप्लाय करायची. पहिलं काय करायचं? जुनं ऍव्हरेज लिहा, ओल्ड ऍव्हरेज. ओल्ड ऍव्हरेज किती आहे? ओल्ड ऍव्हरेज किती आहे? 54. बरोबर. ओल्ड ऍव्हरेज किती आहे? 54 प्लस. प्लस कधी स्टुडंट? जर बाहेरून येणारा व्यक्ती एक्स्ट्रा आणत असेल तर प्लस करायचं. बाहेरून येणारा व्यक्ती जर कमी आणत असेल तर मायनस करायचं. ते सांगेल मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. बट बाहेरून येणारा व्यक्ती इथे जास्त आणतोय, 3 किलो जास्त आणतोय, म्हणून +3 करायचं. आणि तो मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, जे +3 एक्स्ट्राचे किलो आणायला लागले, तो किती विद्यार्थ्यांसाठी आणतोय? 63 लोकांसाठी, 62 साठी नाही, इन्क्लुडिंग हिम, म्हणजे 63 लोकांसाठी तो एक्स्ट्रा आणतोय. 3 गुणिले 63. संपलं, उत्तर आलं. 54 + 189 = 243. स्टुडंट्स हे समजलं का? ओल्ड ऍव्हरेज लिहा, ओल्ड ऍव्हरेज लिहा, आणि जे काही तो एक्स्ट्रा आणतोय ते लिहा. किती एक्स्ट्रा आणतोय? 3 किलो एक्स्ट्रा आणतोय. किती लोकांसाठी आणतोय? इन्क्लुडिंग हिम आणतोय, म्हणजे 63. स्वतःसाठी पण एक्स्ट्रा आणतोय. हा, फक्त दुसऱ्या मेंबरसाठी आणला असतं तर 62 लिहिलं असतं, बट हे नाही, तो स्वतःसाठी पण आणतोय म्हणून 63. आन्सर आलं. क्लिअर? चमकलं का डोक्यात स्टुडंट्स? हो. ग्रेट. चमका. फाईन. सेम क्वेश्चन आहे, ट्राय करा. चला ट्राय करा. आधी मीन वेट, मीन म्हणजे स्टुडंट, मीन म्हणजेच ना, यस, इतना सा ही लॉजिक है कीर्ति. अगर मेंबर जा रहा है तो वो भी बता दूंगी, इतना ही लॉजिक है. ये सेम ट्राय करना क्वेश्चन. ठीक आहे. मीन म्हणजेच ऍव्हरेज असतं स्टुडंट. ठीक आहे. मीन वेट ऑफ 34 स्टुडंट इन अ स्कूल इज 42 kg. हे आपण काय शोधलं मग इथे? इथे काय शोधलं मग आपण? भाग्यश्री? हेल्दी टीचर नाही, 243 आन्सर नाहीये स्टुडंट, इथे समजून घ्या. तुम्हाला कसं एक्सप्लेन करू? ठीक आहे, एक क्वेश्चन घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. ही एक मेथड असू द्या, बाकीची पण एक मेथड एक्सप्लेन करते, तुम्हाला सोपं जाईल. सोपं जाईल, सॉल्व्ह करा.
चला सॉल्व्ह करा, टाइम घ्या पण सॉल्व्ह करा. चला कन्वर्ट करा ना, कन्वर्ट करा. बेसिक आहे. 1 किलो मध्ये किती असतात? 1000 ग्राम असतात ना. 1 किलो मध्ये 1000 ग्राम असतात. मग 400 ग्रामला किलो मध्ये कन्वर्ट करा. 400 ग्रामला किलो मध्ये कन्वर्ट करा. आता सिम्पली असं पण करू शकता. कन्वर्ट करत बसायची गरज पण नाहीये. एक्सप्लेन करते कसं. आधी ट्राय करा. चला 56 इज द आन्सर. 56 इज द आन्सर. येस एव्हरीवन पहा. मीन वेट ऑफ 34 स्टुडंट इन अ स्कूल इज 42. म्हणजे ऍव्हरेज जे आहे 34 विद्यार्थ्यांच्या वजनाची ऍव्हरेज सरासरी इज इक्वल टू 42 kg असं प्रश्न दिले, राईट. यामध्ये टीचरला आता आपण एक इन्क्लूड केलं, एका टीचरला आपण ऍड केलं, म्हणजे मेंबर्स किती झाले? 35 झाले. आणि ऍव्हरेज पण वाढलंय 400 ग्राम्सनी. 400 ग्राम्सनी. ओके. म्हणजे त्याला कन्वर्ट करत नका बसू, काहीतरी ऍव्हरेज येणार आहे. म्हणजे 42 kg जे तुमचं ऍव्हरेज होतं त्यामध्ये 400 ग्राम वाढतंय. अँड 400 ग्राम इज इन्क्रीजिंग फॉर हाऊ मेनी स्टुडंट्स? टेल मी दिस फर्स्ट. 400 ग्राम प्रत्येक किती मेंबर्ससाठी वाढतंय? 35 मेंबर्ससाठी वाढतंय. इन्क्लुडिंग दी एक्स्ट्रा पर्सन जो की ग्रुपमध्ये येतोय, राईट. सो दिस इज द कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट समजला, क्वेश्चन क्लिअर आहे. ओल्ड एवरेज काय आहे? 42. 42 वॉज द ओल्ड एवरेज. या चलेगा चलेगा चलेगा, वो भी चलेगा. कैसे देखना अभी. ओल्ड एवरेज काय स्टुडंट? ओल्ड एवरेज काय आहे तुमचा? 42 आहे. येणारा व्यक्ती एक्स्ट्रा आणतोय का कमी आणतोय? एक्स्ट्रा आणतोय. सो इफ इज ब्रिंगिंग एक्स्ट्रा देन ऍड प्लस. ऍड करायचं. जर तो कमी आणत असला असता तर स्टुडंट मायनस करायचं असतं. ते तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी सांगते, राईट. यामध्ये मला सांगा, आपल्याला आन्सर तर किलो मध्येच काढायचं. तो बेसिकली तुम्ही असं करू शकता, किलोग्रॅम मध्येच आन्सर काढा. पहा, 1 किलो मध्ये किती ग्राम असतात? 1000 ग्राम, राईट. एव्हरीवन नो दिस. सो मला सांगा, 400 ग्राम मध्ये किंवा 400 ग्राम म्हणजे किती किलो? 400 ग्राम म्हणजे किती किलो स्टुडंट्स? 400 भागिले 1000. बरोबर, हे समजलं. म्हणजे 0.4 किलोग्रॅम येणार आहे स्टुडंट. 0.4 किलोग्रॅम. ऍड करून टाका. 0.4 किलोग्रॅम एक्स्ट्रा आणतोय. 400 ग्राम म्हणजे 0.4 किलोग्रॅम. आणि किती मेंबरसाठी एक्स्ट्रा आणतोय स्टुडंट? 35 मेंबरसाठी तो एक्स्ट्रा आणतोय. इंटू 35. इज एव्हरीवन क्लिअर? इज एव्हरीवन क्लिअर? प्लीज एकदा पिन डाऊन करा. प्लीज एकदा पिन डाऊन करा. तुमचा आन्सर यायला पाहिजे 56 kg. 56 kg. क्लिअर? एव्हरीवन क्लिअर? तुम्ही ना ह्या क्वेश्चनसाठी एक वेगळी अप्रोच सुद्धा वापरू शकता, ते पण मी एक्सप्लेन करते. याआधी मला सांगा, ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली का सगळ्यांना? ओके. यानंतर एक क्वेश्चन हे करूयात आणि मग दुसरा अप्रोच एक्सप्लेन करेल मी तुम्हाला. हा वाला क्वेश्चन ज्यामध्ये ऍव्हरेज कमी होतोय. पहिले मेंबर्स पहा. क्वेश्चन आधी समजून घेऊयात. 6 कामगार आहेत, त्यांच्या सरासरी वयाची जी 37 दिलेली तुम्हाला. 6 कामगार, 6 लोक आहेत. ठीक आहे. त्यांच्या वयाची सरासरी जी आहे, येतात असे क्वेश्चन्स येऊ शकतात एक्झाम मध्ये. सो तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत, कारण मॅथमॅटिकल रिझनिंगचा थोडा एरिया मोठा आहे. मीन मोड मेडियनची एक कॉन्सेप्ट आहे, जे मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन हा टॉपिक पूर्ण संपून टाकेल एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे. सो मला सांगा, टोटल वर्कर्स किती होते? 6. त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 37. 37 इज द ऍव्हरेज एज. ओके. सो यामध्ये एक आता वर्कर नवीन ऍड झाला, एक नवीन वर्कर आला. त्यांच्या वयाची सरासरी जी आहे स्टुडंट्स आता 2नी कमी झाली. आधी सांगा, 6 वर्कर होते, एक वर्कर ऍड झाला, म्हणजे टोटल वर्कर्स किती झाले? 7. पण यावेळेस सरासरी कमी झाली स्टुडंट 2 वर्षांनी, म्हणजे सरासरी किती झाली? 35, 35. होत काय स्टुडंट यामध्ये? एक्झॅक्टली होत काय? येणारा व्यक्ती येणारा व्यक्ती 2 वर्ष कमी आणतोय. येणारा व्यक्ती 2 वर्ष किती आणतोय? आणि किती जणांसाठी कमी आणतोय स्टुडंट? 7 जणांसाठी कमी आणतोय. समजतंय?
येणारा विद्यार्थी 2 इयर्स किंवा हे वयासोबत लिंक नका करू, सिम्पली असं लिंक करा चॉकलेट सोबत. येणारा व्यक्ती 2 चॉकलेट कमी आणतोय, तर किती लोकांसाठी कमी आणतोय? 7 लोकांसाठी. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? परत ओल्ड ऍव्हरेज लिहा. बट यावेळेस कमी आणतोय म्हणून मायनस करा स्टुडंट्स. ओल्ड ऍव्हरेज किती आहे तुमचा? 37. बरोबर. 37 मधनं तुम्ही किती कमी करणार आहात? 2 वर्ष. किती लोकांसाठी कमी करणार आहात? 7 लोकांसाठी. म्हणजे 37 मधनं जेव्हा तुम्ही 14 किलो मायनस कराल, 23 किलो तुमचा आन्सर येणार आहे. 23 kg. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? एनीवन इज हॅव्हिंग एनी काइंड ऑफ डाऊट? विचारा, विचारा, प्लीज विचारा फास्ट. क्रिस्टल क्लिअर? ऍव्हरेजेसचे स्टुडंट आपण सगळ्या कॅटेगरीचे, सगळ्या एरिया मधले क्वेश्चन्स कव्हर केलेत. तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येतोय का ऍव्हरेजचा आता? थोडा बहुत कॉन्फिडन्स येतोय? 50% तरी? मीन मोड मेडियनची एक कॉन्सेप्ट आहे. एकतर मी त्याचं रेकॉर्डेड सेशन टाकेल किंवा उद्याचा एक एक्स्ट्रा क्लास घेईल. ठीक आहे, अजून एक एक्स्ट्रा क्लास घेईल, कारण मला उद्या नवीन टॉपिक स्टार्ट करायचा आहे. सो मोस्ट प्रोबॅबली उद्या मी शेवटचं कॅल्क्युलेशन काय सांगायचं? 7 दुनी 14. 13 मधनं 14 गेले, 23 किलो राहिले. कॅल्क्युलेशन काय नाही समजलं दीपाली? डोंट, सॉरी प्लीज नका म्हणू यार, प्लीज प्लीज. मला फक्त विचारा काय कुठे प्रॉब्लेम आलाय. हे आलं कसं ते नाही समजलं का? ऍव्हरेज तुमचं पुराणं किती आहे? 37. 37, राईट? यातनं तुम्ही किती कमी करणार आहात दीपाली? 2 वर्ष कमी आणतोय तो येणारा व्यक्ती. आणि किती लोकांसाठी आणतोय? 7 लोकांसाठी. म्हणजे 2 गुणिले 7. यात वजा का होतोय? कारण तो कमी आणतोय, बरोबर. सो 7 गुणिले 2 करा तुम्ही. 37 में से 14 माइनस कर दो, 23. अभी इसकी बहुत बड़ी टेक्निक भी है, अगर मैं बताऊं आपको. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची एक वेगळी टेक्निक पण आहे. पहा कशी. आधी पहा हा क्वेश्चन. टोटल स्टुडंट किती होते? 62. 62चं ऍव्हरेज एज चाललं होतं तुमचं 54, राईट? आणि नंतर एक टीचर ऍड झाला, टोटल मेंबर झाले 63 आणि ऍव्हरेज घसरून, सॉरी, इन्क्रीज झालं 57ला, राईट? सो मेथड कशी आहे पहा ही. काय करायचंय तुम्हाला? आधी नंबर किती होतं? 62. ऍव्हरेज किती होतं? 54. मग सम किती येईल मग स्टुडंट? सम किती येईल? 54 गुणिले 62. आणि इथे सम किती येईल? 63 गुणिले सम, नवीन, न्यू. 63 गुणिले, राईट, 57, राईट? ही समची व्हॅल्यू शोधा. ही समची व्हॅल्यू शोधा. व्हॅल्यू वजा करून टाका, आन्सर येईल. समजत आहे? समजत आहे का? प्लीज पिन डाऊन करा. हा पण मेथड समजला का स्टुडंट? ऍव्हरेज गुणिले एन केलं, आपल्याला सम भेटलं. नवीन ऍव्हरेज गुणिले नवीन मेंबर्स केलं, नवीन सम भेटलं. दोघांना मायनस करा. थांबा 1 मिनिट, मी करून दाखवते. लेट मी टेक द कॅल्क्युलेटर. दिस विल गिव्ह मी 3348 आणि हा देईल मला 3591. सो 3591 मधनं 3348 जर तुम्ही मायनस करत बसलात तर हे 243 एक्स्ट्रा येणार आहे. आणि हेच टीचरचं वेट आहे तुमच्या. हेच तुमच्या टीचरचं वेट आहे. हे खूप ना, हे काय होतं, कॅल्क्युलेशन करत बसाल, टाइम निघून जाईल, म्हणून मी तुम्हाला ही मेथड पहिली सांगितली. ह्या मेथडनी पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, सेम सम मेथडनी. करून बघा तुम्ही घरी, काही प्रॉब्लेम नाही. अदर दॅन दिस काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. ती सम मेथड होती. आणि हॅलो, हॅलो एव्हरीवन, इज माय व्हॉइस ऑडिबल? इज माय व्हॉइस ऑडिबल? जस्ट होप रेकॉर्ड व्हायला पाहिजे. स्टुडंट्स, इज माय व्हॉइस ऑडिबल? ओके, मध्ये ऍक्च्युली स्क्रीन जे स्टक झाली होती, मे बी नेटवर्क इश्यू आला होता, आय गेस. गॉट इट? क्लिअर एव्हरीवन? इज एव्हरीवन क्लिअर विथ दी कॉन्सेप्ट? ऍव्हरेज सगळं समजलाय का स्टुडंट्स? एकदा लास्ट वेळेस सांगा. ओके.